एक नंबर आणि वजन आहे खूप मासा. पहिल्यांदा कुठल्या तरी माशाच्या असं जिवंत माशाच्या तोंडात हात घातला. अरे बापरे, दाखवा असा वरती का. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये. आज आम्ही आलो आहोत देवखोप धरणाला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी. आणि आय नो हा व्हिडिओ थोडा उशिरा येतो आहे, बट ब्रेकफास्ट राईड ठरली आमची काल रात्रीच. आदित्यचं आणि बाबाचं ऑलरेडी बोलणं झालेलं आणि आदित्यचं आणि माझं बोलणं झाल्यानंतर आम्ही फायनल केलं की आपण आज सकाळी निघूया राईडसाठी. सो सुमारे 2 तासाची राईड केल्याच्या नंतर ठाण्यावरनं इकडे आलो आणि इकडे खूप भारी असं लोकेशन आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगेन की जर तुम्हाला एखादी ब्रेकफास्ट राईड करायची असेल तर ह्या लोकेशनला नक्की या भेट द्या. खूप सुंदर आणि खूप शांततावालं वातावरण आहे आणि ते आमच्या व्यतिरिक्त अशी कोणीच माणसं किंवा वर्दळ वगैरे नाही आहे. खूप शांतीवाली जागा आहे आणि बघू आता आपल्याला पुढे काय काय बघायला भेटतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धरण नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. ओढे आणि लहान धबधबे या ठिकाणाच्या आकर्षणात भर घालत आहेत. पर्यटक शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकतात, आरामात फिरू शकतात आणि निसर्गरम्य दृश्यांचे सुंदर फोटो काढू शकतात. या परिसरातील स्वच्छ आणि शुद्ध वातावरण शहरी जीवनाच्या गर्दीतून एक ताजेतवाने सुटका देते. देवखोप धरण हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे. पालघर स्टेशनपासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. हे धरण हिरवळीच्या परिसरात वसलेले आहे आणि आजूबाजूच्या पर्वतांचे विहंगम दृश्य देते. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा हा परिसर हिरवळीने व्यापलेला असतो, शांत वातावरणात आणि नयनरम्य लँडस्केप हे शांततापूर्ण सुट्टीसाठी किंवा अर्ध्या दिवसाच्या पिकनिकसाठी एक आदर्श ठिकाण बनवते. आम्ही गाड्या लावल्यात आता मागे तिकडे आणि इकडे काका आहेत. त्यांनी मासे पकडले त्या आपल्या देवखोप धरणामध्ये आणि ते बघायसाठी मी चाललो ॲक्च्युली की केवढे मोठे मासे आहेत आणि नक्की कोणते मासे पकडलेत. कारण आपण जेव्हा लास्ट टाईम आलो होतो ना तेव्हा तो रोहू मासा पकडला होता आणि 2 मासेमारी करणारे आपले बांधव आपल्याला भेटले होते. सो आता ते काका आले होडीतून, त्यांनी एक बनवलं अशी नौका टाईप आणि आता आपण बघूया कुठले मासे आहेत, कसे मासे आहेत. मोठे मासे आहेत. मासे बरेच मोठे आहेत. हे जिवंत आहेत. दाखवा ना एक मिनिट एकदा जरा. किती मासे आहेत? 3. तो पण जिवंत आहे का? अरे बापरे, दाखवा असा वरती कर. मी घेऊ माझ्या हातात. खायला तो जिवंत आहे रे. असं धर. असा टाकू. चावायचं नाही. इथं टाकायचं.
चालू आहे का व्हिडिओ? एक नंबर आणि वजन आहे खूप मासा. पहिल्यांदा कुठल्या तरी माशाच्या अशा जिवंत माशाच्या तोंडात हात घातले. साधारण असेल ना हा 3-4 किलोच्या वरती वजन आहे खूप, म्हणजे हाताला असं जाणवतं. तर मित्रांनो आता आपण आलो होतो ना देवखोपला, तर इथं दादा आले होते मासेमारी करत आणि बरेचसे असे मासे काढलेत आणि हा जिवंत मासा पहिल्यांदा हातात धरलेला आहे. सो खूप भारी वाटतं ॲक्च्युली. आणि लास्ट टाइम पण आपण आलो होतो ना देवखोपला, तेव्हा पण आपण एक मासा हातात घेतला होता, रोहू मासा होता. आणि ह्या माशाचं नाव काय दादा? पैसे. हां पैसे पैसे पेशी मासा. चांगला जिवंत धर बाळायला खरं जायचा. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कमेंट सेशनमध्ये मला नक्की सांगा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.